नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर या प्रकरणातला आवश्यक असलेला एक न्यू रेशो कसा काढायचा आणि दुसरा एक सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा हे समजण्यासाठी प्रत्येक रेशोचं एक एक उदाहरण स्पष्ट केलं आहे। त्याच्यामध्ये पहिले बघा, आपल्याला न्यू रेशो कसा काढायचा ते शिकायचं आहे आणि न्यू रेशो काढल्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे पार्टनरचे कॅपिटल कसे ॲडजस्ट करायचे ते पण शिकायचं आहे। सुरुवातीला उदाहरणासाठी एक प्रॉब्लेम तिथे दिला आहे। आदेश अँड भावेश वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 2:1 दे ॲडमिटेड चंदन ॲज अ न्यू पार्टनर फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। चंदन शुड ब्रिंग ₹30,000 as his capital and capitals of all partners to be adjusted। आता हे जे प्रॉब्लेमचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये दोन जुने पार्टनर आहेत म्हणून ओल्ड पार्टनर लिहिलेत, आदेश अँड भावेश। म्हणजे सुरुवातीपासून हे दोघं जण धंद्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित चालू ठेवत आले होते आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेम मध्ये दिला आहे 2:1 म्हणून ओल्ड पार्टनर लिहिलेत आदेश अँड भावेश आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 2:1 आणि ह्या दोघांनी आता तिसऱ्या एका चंदन नावाच्या पार्टनरला धंद्यामध्ये घेतलेला आहे म्हणून न्यू पार्टनरचं नाव आहे चंदन आणि चंदननी धंद्यामध्ये आल्यानंतर त्याला आपल्याला याच्या पुढच्या वर्षापासून जो काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधला 1/4 शेअर द्यायचा असं आपण ठरवलेला आहे म्हणून चंदनचा शेअर झाला 1/4। आता या प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो कसा काढायचा ते कॅल्क्युलेशन मध्ये बघा। कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो, सुरुवातीला पहिली स्टेप आहे ॲझ्युम द प्रॉफिट ऑफ ₹1। ॲझ्युमचा अर्थ होतो गृहीत धरा म्हणून ₹1 प्रॉफिट गृहीत धरलेला आहे। दुसऱ्या स्टेजला ₹1 नवीन पार्टनरचा शेअर वजा करू। ₹1 नवीन पार्टनरचा शेअर वजा करायचा आहे। तो शेअर किती आहे तो प्रॉब्लेम मध्ये दिला होता आपल्याला 1/4। इकडे मगाशी लिहून ठेवले बघा, चंदन शेअर 1/4 म्हणून 1 मायनस न्यू पार्टनर शेअर 1 वजा 1/4। आता 1 वजा 1/4 ह्या एकाला छेद नाहीये म्हणून छेद देऊन त्याचं 1/1 ठेवलंय, वजा पुढचं दिले 1/4। हे दोन अपूर्णांक आहेत, अपूर्णांकांची वजाबाकी आहे पण त्यांचे छेद समान नाही आहेत। मग छेद समान नसताना आपण दोन छेदांचा गुणाकार केलाय, 1/4 इकडे 4 ठेवले आणि नंतर क्रॉस गुणाकार करायचा आहे, 1/4 4 वजाबाकी आहे म्हणून मायनस चिन्ह ठेवलं आहे आणि हा 1 गुणिले हा 1 असा 1/1 असं 4 वजा 1 3/4 हा झाला रिमेनिंग शेअर। म्हणजे आपली ₹1 नवीन पार्टनरचा शेअर वजा केल्यावर वजाबाकी आली आहे अंशछेद रूपात 3/4। आपली पुढची स्टेप आली होती ह्या आलेल्या वजाबाकीला ओल्ड पार्टनरच्या ओल्ड रेशोनी गुणावे। आता आदेश आणि भावेश अशी दोन नावं लिहून ठेवली आहेत आणि त्या आदेश आणि भावेशच्या नावांसमोर ही आलेली वजाबाकी नोंदवली आहे 3/4 आणि 3/4 आणि या प्रत्येकाला त्यांच्या ओल्ड रेशोनी गुणायचं आहे। आपला ओल्ड रेशो आहे 2:1 मग 2 + 1 3 म्हणजे 3 पैकी 2 हिस्सा आदेशचा आहे आणि 3 पैकी 1 हिस्सा भावेशचा आहे म्हणून 3/4 गुणिले 2/3 आणि इथे ठेवले 3/4 गुणिले 1/3। दोन छेदांचा गुणाकार झालाय 3 चौक 12 आणि इथे अंशांचा गुणाकार झाला 3 दुणे 6। तसं भावेशच्या समोर बघा 3 गुणिले 1 3 आणि छेदांचा गुणाकार झालाय 4 गुणिले 3 12। आता नंतर चंदनचं नाव लिहिलं त्यांच्या खालोखाल आणि या प्रत्येकाच्या दोघांच्या छेदाला इथे आहेत 12 इकडे आहेत 12 म्हणून याच्या पण छेदाला ठेवले आपण 12 आणि या 12 छेदापैकी दोघांच्या अंशाला गेले 6 आणि 3 9 झाले। 12 मधून 9 वजा केल्यावर उरलेले राहतात 3। ते चंदनच्या
अंशस्थानी ठेवलेत म्हणून चंदनच्या समोर आले 3/12. नंतर छेदांचा विचार नाही करायचा आहे, फक्त अंश घेतलेले आहेत. 6 ला 3 ला 3 म्हणून न्यू रेशो आलाय 6 3 3. 3 ने भाग घालवल्यावर रेशो तयार झाला आहे 2 1 1, कारण 3 1 3, 3 1 3 आणि 3 2 6 म्हणून न्यू रेशो आलाय 2 1 1. आता या 2 1 1 या न्यू रेशो मध्ये आपल्याला कॅपिटल पण ऍडजस्ट कसे करायचे ते शिकायचं आहे. नवीन पार्टनरनी चंदननी कॅपिटल आणले बघा 30,000. तर आता न्यू रेशोतलं फक्त चंदनचं प्रमाण बघा किती आहे. न्यू रेशो आहे आपला 2 1 1. त्यातलं तिसरं प्रमाण चंदनचं असेल म्हणून चंदनचं प्रमाण झालं 1. पुढे दिले बघा कॅल्क्युलेशन फॉर ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स इन न्यू रेशो. सलग तिघांची नावं लिहिली आहेत क्रमाने, आदेश, भावेश आणि चंदन. आणि प्रत्येकाच्या नावासमोर नवीन पार्टनरने आणलेलं कॅपिटल आणि त्याला भागिले नवीन पार्टनरचं न्यू रेशोतलं प्रमाण आहे 1. म्हणून प्रत्येकाच्या समोर ठेवले 30,000 भागिले 1, पुन्हा 30,000 भागिले 1 आणि 30,000 भागिले 1. आणि ह्याला आपल्याला प्रत्येकाच्या समोर न्यू रेशोने गुणायचं आहे. तर आदेशचं न्यू रेशोतलं प्रमाण आहे 2 म्हणून 2 नी गुणले. भावेशचं न्यू रेशोतलं प्रमाण आहे 1 म्हणून 1 नी गुणले. आणि चंदनचं न्यू रेशोतलं प्रमाण आहे 1 म्हणून 1 नी गुणले. आता बघा 30,000 गुणिले 2 60,000 हे झालं आदेशचं ऍडजस्टेड कॅपिटल. भावेशचं 30,000 गुणिले 1 30,000 आणि चंदनचं 30,000 गुणिले 1 30,000. असं तिघांचे ऍडजस्ट केलेले कॅपिटल झाले आहेत 60,000 30,000 आणि 30,000. हा झाला आपला न्यू रेशो कसा काढलाय ते शिकलो आपण. आणि न्यू रेशो काढून झाल्यावर जर प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल पण ऍडजस्ट करायला सांगितले असतील तर अशा पद्धतीने आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचे आहेत. आता पुढचा एक प्रॉब्लेम मी सॅक्रिफाईस रेशो कसा काढावा याच्या संदर्भात घेतलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर लिहिला इथे. A and B are partners sharing profits and losses 3:2. They admitted C. Their new profit sharing ratio is 5:3:2. Calculate sacrifice ratio of A and B. सॅक्रिफाईस रेशो हा दोघांचा असतो, कारण एक नवीन पार्टनर आल्यामुळे अगोदरच्या दोघांनाच त्याग करावा लागतो, म्हणून सॅक्रिफाईस रेशो दोघांचाच येणार आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये ओल्ड पार्टनर आहेत ए आणि बी आणि ओल्ड रेशो आहे 3:2 आणि नवीन पार्टनर आहे सी आणि न्यू रेशो या प्रॉब्लेम मध्ये काढूनच दिला आहे 5:3:2. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. खाली सूत्र लिहिलं आहे सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. हे सूत्र मी मागच्या एपिसोडलाच तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा फक्त आपल्याला इथे वापर करायचा आहे. बघा खाली लिहिले ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो आणि त्याच्या खाली एका साइडला खालोखाल ए आणि बी ही दोन जुन्या पार्टनरची नावं लिहायची आहेत आणि ओल्ड रेशोच्या खाली ए च्या समोर ठेवायचं आहे 3/5, कारण ओल्ड रेशो आहे 3:2. मग 3 आणि 2 यांची बेरीज 5 होते. तर 5 पैकी ए चं प्रमाण आहे 3 आणि 5 पैकी बी चं प्रमाण आहे 2. पुढे त्याला वजा न्यू रेशो. न्यू रेशो दिलाय 5:3:2 म्हणजे त्यांची बेरीज होते 10. म्हणून न्यू रेशो मधलं 10 पैकी ए चं प्रमाण आहे 5 आणि बी चं प्रमाण आहे 10 पैकी 3. म्हणून वजाबाकी करायचे. आता बघा प्रत्येक अपूर्णांकामध्ये छेद वेगळे आहेत. छेद वेगळे असल्यावर आपण दोन छेदांचा गुणाकार करतो, म्हणून 5 गुणिले 10 ठेवले 50 आणि नंतर क्रॉस गुणाकार करायचा आहे 3 गुणिले 10 30. वजाबाकी आहे म्हणून मधलं मायनस चिन्ह द्यायचं आहे आणि 5 गुणिले 5 25. असं 30 वजा 25 बरोबर 5 आणि छेदाला 50. तसं बी चं बघा छेद वेगवेगळे आहे म्हणून छेदांचा गुणाकार केलाय 5 गुणिले 10 50 आणि नंतर क्रॉस गुणाकार केलाय 2 गुणिले 10 20. वजाबाकी आहे म्हणून मधलं मायनस चिन्ह दिलं आहे आणि 3 गुणिले 5 15. तसं 20 वजा 15
बरोबर 5 आणि छेदाला ठेवले आहेत 50. छेदांचा विचार आपल्याला नंतर नाही करायचा आहे, म्हणून फक्त अंश घेतले आहेत आपण. म्हणून सॅक्रिफाईस रेशो ऑफ ए अँड बी 5:5 आणि 5 ने भाग घालवल्यावर रेशो आलाय एकास 1 म्हणजे इक्वल आलाय. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सॅक्रिफाईस रेशो हा इक्वल येईलच असं नाहीये, या प्रॉब्लेम मध्ये तो योगायोगाने आलेला आहे.